आमदार खासदारांसाठी शासकीय रुग्णालयात मोफत उपचार, पण त्यांचे भाग्य बघा, त्यांना कधी शासकीय रुग्णालयांच्या पायऱ्याही चढाव्या लागत नाहीत। तेच गरीब जे शासकीय रुग्णालयांच्या पायऱ्यांवरच दम तोडतात, त्यांच्यासाठी मोफत उपचाराची योजनाही आता बंद करण्यात आली। 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात 2 योजना जाहीर होतात, लाडकी बहीण योजना आणि गरिबांसाठी शासकीय रुग्णालयात मोफत उपचार योजना। पण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांनी सरकारच्या तिजोरीवर इतका भार आला असावा की सरकारला गरिबांच्या उपचाराचा अधिकार झुगारून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला। 2.5 वर्षांपूर्वी घेतलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्य सरकारने आता युटर्न घेत गरिबांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला। विश्वगुरु देशात सरकारी रुग्णालयांच्या अवस्था बघा, उपचारासाठी रुग्णांच्या रांगा दिसतील, उपचारासाठी डॉक्टर नाहीत, रुग्णांसाठी बेड नाहीत आणि स्वच्छता तर सोडूनच द्या। मोफत आरोग्य, मोफत शिक्षण अशा योजना जर सरकारने जाहीर केल्या आणि त्या कायम ठेवल्या तर प्रायव्हेट हॉस्पिटल्स, प्रायव्हेट शाळांचं काय होणार? आणि लक्षात असू द्या, जोपर्यंत महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेचे पोस्टर चिकटतील तोपर्यंत तुमचं शिक्षण आणि आरोग्य कॉम्प्रोमाइज होतच राहील।